ग्राइंडर हा टॉपिक पाहणार आहोत. मी वैभव सुरेश शेळके, श्रीमंत निर्देशक यंत्र करावी, कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उदगीर, जिल्हा लातूर. सिलेंड्रिकल ग्राइंडिंग सिलेंड्रिकल म्हणजे जो वर्कपीसचे जे आपण काम करणार त्याला फिनिशिंग करायचं आहे ते सिलेंड्रिकल असतं. ग्राइंडिंग हे फिनिशिंग ऑपरेशन आहे ज्यामध्ये बॉन्डेड ॲब्रेसिव्ह व्हीलच्या मदतीने मायनर मटेरियल रिमूव्ह करून वर्कपीसला फिनिश करतो. आणि याच्यामध्ये ॲक्युरेसी जे आहे ते 0.0025 mm पर्यंत ॲक्युरेसी मेंटेन करतो आपण. सिलेंडर ग्राइंडरचे टाइप्स कोणते वापरतात? एक्सटर्नल सिलेंड्रिकल ग्राइंडर, इंटरनल सिलेंड्रिकल ग्राइंडर, युनिव्हर्सल सिलेंड्रिकल ग्राइंडर आणि सेंटरलेस सिलेंड्रिकल ग्राइंडर. प्लेन सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीन याचे पार्ट्स आणि फंक्शन पाहणार आपण. बेस जो की एक लोअर पोझिशनला असतो. सर्व मशीनचा लोड ह्या बेसवर असतो. त्याच्यावर मशीन बेड आहे. मशीन बेडच्या टॉप साइडला गाईड बेस असतात जे की मशीन टेबलला टू अँड फ्रो करायला म्हणजे मुवमेंट करायसाठी गाईडचं काम करतात. मशीन टेबलवर लेफ्ट साइडला हेडस्टॉक असतो जो की ज्यामध्ये चकला ड्राईव्ह करायसाठी ड्रायव्हिंग मेकॅनिझम त्या हेडस्टॉक मध्ये असतो. आणि ते चकला एक रिव्हॉल्विंग सेंटर असतो इथं जो वर्कपीसला ड्राईव्ह करतो. त्या टेबलच्याच राईट साइडला टेल स्टॉक असतो आणि ज्याला डेड सेंटर अटॅच केलेला असतो जो एक वर्कपीसला सपोर्टिंग मेंबर म्हणून काम करतो. याचं वर्किंग प्रिन्सिपल असं आहे की हेडस्टॉकच्या साहाय्याने चकला ड्राईव्ह करतो. चकला जो रिव्हॉल्विंग सेंटर असतो त्याच्या मदतीमुळे वर्कपीसला ड्राईव्ह करतो. वर्कपीस ड्राईव्ह होतो तेच व्हीलेट मध्ये ग्राइंडिंग व्हीलला ड्राईव्ह करण्यासाठी ड्रायव्हिंग मेकॅनिझम असतो जे की व्हीलला ड्राईव्ह करतो. आणि हे जे व्हील आहे ह्या वर्कपीसला परपेंडिक्युलर असतं आणि मायनर डेप्थ ऑफ कट देऊन आपण वर्कपीसला फिनिशिंग ऑपरेशन देतो. स्पेसिफिकेशन ऑफ सिलेंड्रिकल ग्राइंडर. सिलेंड्रिकल ग्राइंडर कसे स्पेसिफाय केलेले असतात ते बघू. यामध्ये मॅक्सिमम डायमीटर ऑफ वर्कपीस किती वापरू शकता त्याच्यामध्ये तुम्ही. तसंच टेबलची विड्थ किती असते. मॅक्सिमम डायमीटर ऑफ व्हील ग्राइंडिंग व्हीलचं किती वापरणार आहे. त्यानंतर स्पिंडलचे मोटरचा हॉर्स पॉवर आहे ते किती आहे आणि वेट ऑफ द मशीन किती आहे यानुसार आहे ना तुमची ग्राइंडिंग मशीन आहे ना स्पेसिफाय केलेली असते. सेफ्टी ग्राइंडिंग मशीन वापरताना कोणते सेफ्टी घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये सेफ्टी गॉगल जो आहे तो तुम्ही वापरायलाच पाहिजे. त्याच्यानंतर जे सेफ्टी गार्ड्स आहेत ते प्रॉपर त्याच्या ठिकाणी आहेत का ते एकदा कन्फर्म करायला पाहिजे. त्याच्यानंतर मशीनचं व्हील चालू करायच्या आधी तुम्ही त्याचं परीक्षण करायला पाहिजे की ते ब्रेक झालेलं आहे का कुठं. कारण ते जर ब्रेक जर असेल आणि तुम्ही जर चालू केलं तर ते कुठं तरी उडून ॲक्सिडेंट होऊ शकतो मोठा. त्यानंतर जे होल्डिंग डिव्हाइस आहेत त्याच्यामध्ये ते सफिशियंटली टाईट आहेत का. त्यानंतर हायड्रोलिक सिस्टम चालू करायच्या आधी तुम्ही बिटवीन सेंटर जॉब लावायला नाही पाहिजे. थँक्यू.